नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरच्या नवीन ब्लॉगमध्ये. पहिल्या ब्लॉगला तुम्ही जे भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमच्या त्या प्रेमामुळेच आज मी घेऊन आलो आहे आपला दुसरा ब्लॉग. आजचा हा पूर्ण प्रवास अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आपला हा सुंदर प्रवास फक्त तुमच्यासाठी. सहलीला जायाचा जायाचा सहलीला. ही बघ कशी बसली आहे बघ. ओ राधाची सीट स्टॅच्यू मध्ये बसली. दादा हाय कर. हाय कर. हाय. आम्ही निघा सहलीला. आता तुम्ही विचार करत असाल हे चालले कुठे आहेत? तर आम्ही चाललो आहे नेरळला फार्म हाऊसला एका छोट्या गेट टुगेदरला. ते आमचे जुने शेजारी आहेत, पण आपण ह्याला एक फॅमिली गेट टुगेदरच बोलूयात. डेस्टिनेशन जवळ येत आहे आणि रस्ता अधिकच सुंदर होतोय. चला तर मग फार्म हाऊसपर्यंत पोहोचतानाचा हा विलोभनीय व्ह्यू एन्जॉय करूयात. हाय, आता आम्ही ह्या विलामध्ये आलो आहे. हे एंट्रन्स आहे. चला आज जाऊया. आज सगळे सकाळपासून गेलेले आहेत. आम्ही आत्ता झालो आहे उशिरा, पण ठीक आहे, जाऊन बघूया कसा आहे विला, काय आहे. मी वाळत घातलंय स्वतःला. ओ राधाचे पप्पा, राधाचे पप्पा काय मुंडा म्हणायचं, मुंडा. नाही बाबाला काय कट केलं. म्हणून पाणी थोडी मारायचं सोडून दिलं. आपण उडी मारे हेलो आ जाना मैं करूँगा
करूँगा इंतजार। गुस्से से है प्यार बड़ा, प्यार से एतबार। जब आ जाए आ जाना, मैं करूँगा इंतजार। मेरी जान मैं तेरे कुर्बान, अरे जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान। अरे मैं तेरा तू मेरी जान, सारा हिंदुस्तान। मैं तेरा तू मेरी जान, सारा हिंदुस्तान। नजरों से ना सोच, एक काम ले तू किसी का नाम दे। जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान। मैं तेरा तू मेरी जान, सारा हिंदुस्तान। मैं तेरा तू मेरी जान, सारा हिंदुस्तान। चाहिए थोड़ा प्यार चाहिए, चाहिए थोड़ा प्यार चाहिए। जाने मन गुल बदन मेरी बात चाहिए, चाहिए थोड़ा प्यार चाहिए। अरे मैंने क्या सोचा है, क्या ख्वाब है मेरी आंखों में, तुम जानो ना, तुम जानो ना। मैंने भी बदला है क्या रंग बातों ही बातों में, तुम जानो ना, तुम जानो ना। चेहरे पे चेहरा है, पर्दे पे पर्दा है, दुनिया में समझा है कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, जरा पहचानो मैं हूँ कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी, मागील कोली आणलं डोली मन जाऊ बाजारी। मी आहे कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी, मागील कोली आणलं डोली मन जाऊ बाजारी। तिकडे जा तिकडे। पारू करते सोना लोकांच्या नजरा भरती व तुझ्यावरी, चला गो पारू करते सोना करा, चल जाऊ बाजारी। चल गो पारू आले बाजाची तयारी, स्वर्गाची टोपली माथ्यावर येते मारती कोरी आंगन डोल चल जाऊ बाजार।
पहिल्या माळ्यावरचे किंवा कुठलेही आपल्या बिल्डिंगमध्ये त्यांना भेट द्यावी, त्यांच्याशी जरा हितगुज साधावं अशी त्यांची सदिच्छा होती की कोणीतरी आम्हाला येऊन भेटावं. पण शेवटी त्यांचा नाईलाज झाला, त्याच आमच्यासाठी भेटीला आल्या. काय हे ठरवतो आम्ही मागील 2 वर्षापासून असं ठरवत आलोय, आज जाऊया उद्या जाऊया, म्हणजे तारीख ठरवायची आहे, असं करायचं आहे. पण कोणाचं काही ठरतच नव्हतं. बिचाऱ्या मामींनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतः दिवस ठरवला आणि स्वतःच आल्या तिथे. आणि खरोखर त्यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या होत होत्या खरोखर चौगुले मामींसाठी. आणि हे सर्व घडून आणण्यासाठी नीलमचा मोठा सिंहाचा वाटा आहे. नीलम खरोखर याचा पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र आणलेले आहे. आणि त्याच्यात आणखी एक भर पडली आहे सिंहाच्या वाट्याची, रेश्मा खांडेकर. तसंच आमचे छोटे बंधू यांनी देखील मोठा प्रयत्न केला. तो मागील 4 वर्षापासून प्रयत्न करतोय, आज जाऊया उद्या जाऊया, सगळं ग्रुप बनवतोय. ग्रुप बनवलं की सगळ्यांना एकत्र करतोय, मग परत फिसकटतो. असं होतं इथे. असं काय हरकत नाही. मामी खरोखर चौगुले मामी तुम्ही आलात आणि आपल्या माळ्यावरचे सगळे भातुशे मामी, मांगले मामी, मांगले दादा, खांडेकर मामा आले, खांडेकर मामी, हे अपर्णा वहिनी तर आहेतच आमच्यात येऊन जाऊन असतेच म्हणा, असं काय आहे. तर आज या सुवर्ण क्षणी आज यांचा आपण गौरव म्हणू किंवा काही असा सत्कार म्हणूया, छोटासा आहे. त्यांचा केक कापून त्यांचा सत्कार करूया. त्यांना आपण आता काय वाढदिवस नाही किंवा काय नाही आहे, आपला पहिला गेट टुगेदर, आपल्या पहिल्या माळ्यावरचा पहिला गेट टुगेदर आहे. अशा तऱ्हेने आपण साजरा करतोय. खरोखर मला अगदी आनंदाचा दिवस आहे असं मला वाटतंय. तर मी चौगुले मामी, भातुशे मामी, तुम्ही सर्वांनी एकमेकांना हात धरून केक कापायला सुरुवात करा. आणि तुम्ही काय करायचं, फक्त टाळ्या वाजवायच्या, हॅपी बर्थडे वगैरे काही म्हणायचं नाही. हॅपी केक टुगेदर सर्व, हॅपी केक टुगेदर पहिला माळा, हॅपी केक असं पोलीस आणि असं नीलमने त्यांच्या मैत्रिणींना, जुन्या मैत्रिणींना, मित्रांना, वर्गातल्या मित्रांना खरंच तिला तीव्र भेटण्याची इच्छा होती. तिने ती प्रकट केली आणि आज या ठिकाणी हा क्षण म्हणजे खूप धक्कादायक आनंदाचा असा होता. जेवढे सगळे गोळा होतील, एवढा छान कार्यक्रम होईल, एवढे म्हणजे असं वाटलं नव्हतं. खूपच छान झालं, म्हणजे लक्षात राहील कायमचं असा. बोलायचं आवाज इतका महत्वाचा आहे माझ्यासाठी की 2 वर्ष झालं मी संतोषच्या मागे लागले होते की मला सगळ्यांना भेटायचंय आणि ते काय अरेंजमेंट काय होतच नव्हती. म्हणून आम्ही ऍक्च्युली 5 जणींनीच असं ठरवलं होतं की पुण्यात भेटायचं. आणि मग अचानकच इकडे आमचं याचं प्लॅनिंग झाल्यानंतर मी फोन केला सुचिताला की बाबा आम्ही असं येतो इकडे. आणि हा क्षण मी विसरू शकणार नाहीच. पण मी सगळ्यांना सांगते की असं वर्षातून एकदा तरी एकमेकांना भेटा, कारण आयुष्य फार थोडं आहे. आणि आता आपण आज भेटलोय, पुढे काय होणार आहे आपल्याला कोणालाच माहित नाही. माझ्या 2 फ्रेंड बरोबर असं झालं की आम्ही गेट टुगेदर घ्यायचं ठरवलं आणि ते दोन्ही पण एक्सपायर झाले. मला असं तेव्हापासून सारखंच वाटतं की नाही बाबा आपण आहोत ना, तर आपण सगळ्यांनी आता आहे तोपर्यंत भेटून घ्यावं. आणि माझी एवढीच कळकळीची विनंती की वर्षात ना एकदा एकमेकांना भेटा, काही घेऊन जायचं नाही, इथे सगळं खाणार आहे. फक्त आपण भेटलं तरी किती फिलिंग एवढं वेगळं होते ना की मी काही सांगू शकत नाही. अरे बोल बिंदास मी आहे माझं. मटण खावा कुणाचा, बटन दाबा बटन दाबा. मी आज एवढ्या दिवसातून इथं आले, भेटले. रात्री मी प्रवास करून आले, पण आज भेटल्यानंतर तो प्रवासाशी निघून गेला. एकदम मस्त वाटतंय. हा एक आनंदाचा क्षण आहे, पण हे आनंदाचे अश्रू आहेत.
प्रत्येकच्या डोळ्यात पाणी येते. ज्यांना बोलायला सांगतो ते डोळ्यात तर पाणी काढतात. तरी पण हा आनंदाचा दिवस आहे. आता ही आपली लाडकी बहीण सुचिता. नमस्कार. मी आणि नीलम लहानपणापासूनच्या मैत्री, म्हणजे एकदमच लहानपणापासून म्हणाल तर 5-10 वर्षाच्या असल्यापासून आम्ही एकत्र खेळणं, शाळेत जाणं बिणं असं सगळंच होतं. खूप एन्जॉय केलं लाईफ. म्हणजे ते क्षण आताची पिढी नाही हे करू शकत, समजू शकत किंवा हे करू शकत, अनुभव घेऊ शकत. आम्ही एवढे छान जगलेलो आहे ना लाईफ आमचं. खूप लहानपणीचं 5 पैशापासून सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल. तर आता असं आहे की ती 11वी नंतर गेली, पण आम्ही मध्ये मध्ये भेटायचो. गावी जाऊन मी तिला कोल्हापूरला वगैरे भेटायचे. पण नंतर माझं लग्न झाल्यानंतर मग आम्ही काही जरा भेटत नव्हतो. पण आता जवळजवळ मी आणि ती 25-30 वर्षानंतर आम्ही भेटतोय असं म्हणायला हरकत नाही. पण तिने हे पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र आणलं. पोलीस लाईन आणि आमचे जे मित्र आहेत 10वी 12वीचे वगैरे सगळे, त्यांना सगळं तिने एकत्र आणलं फोन वगैरे करून. हे खूप छान आहे. आणि हा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घ्या. ज्यांना ज्यांना आपले शाळेतले मित्र वगैरे मैत्रिणी भेटत नाही त्यांनी एकदा असं गेट टुगेदर करा आणि सगळ्यांनी हा अनुभव घ्या. खूप छान असतो हा अनुभव. आपल्या आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा असतो. एवढंच सांगते. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, हम लोग मिले हर साल. हम लोग मिले हजारों साल, सालों साल मिलते रहेंगे. हॅपी बर्थडे गेट टुगेदर. 15 दिवस आता घरी संध्याकाळी 8 वाजता आलो की आमची काही मिसेस म्हणायची तुमच्या पाठीमागं भरपूर व्याप आहे. काही जरी झालं तरी आपल्याला गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला तुम्हाला हजर राहायचं आहे. तुम्ही अगोदरच 8 दिवस रजेचा अर्ज रजा मंजूर करून घ्या. मग मी साहेबांच्याकडे गेल्या 4 दिवसापासून मागं लागलो. आणि माझ्या पण मनात आलं की दररोजच दगदगीचं जीवन आहे, थोडंसं आपण कुठंतरी जरा चेंज म्हणून 1-2 दिवस रजा काढूया. त्यानिमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या. आमच्या सासूबाईचं, आमच्या मिसेसचं, आमच्या दोन्हीचं करिअर पण मला ते लहानपणापासून मुंबईत होते, कसे वागले काय वागले, तुम्ही सर्वजण एकाच कुटुंबातील आहात असं मला या कार्यक्रमानिमित्त वाटलं. बॅटरी संपली. थांबतो. एव्हा इथे ठेवल्यात ना त्यातलेच रिटर्न द्यायचे म्हणून गोळा करते. किती रुपये तिकीट आहे? 20 रुपये तिकीट. एक घाटकोपर रिटर्न. करणार बरोबर. जाऊ दे ना. मला एक घाटकोपर रिटर्न दे ना. तू दे ना रिटर्न दे मला, मग मी देते तुला रिटर्न. अरे दे ना काळू तोगड्या. नाही घोडामध्ये पूर्ण कट करू. नंबर 6 61 30 ए हा 52 हे 5 नंबर ना रे पहिले. आता आलं ना. 37 आणि 79. तुम्ही मगाशी म्हणाला ना चिटिंग आहे म्हणून. मी साईडला बसलोय. माझे पण आहे. फार्म हाऊसची ती धमाल, ती मस्ती बघता बघता वेळ कसा गेला कळलंच नाही. खूप एन्जॉय केलं. पण आता वेळ आली आहे निरोप घ्यायची. सगळे निघाले आहेत आपापल्या घरी, पण सोबत घेऊन जात आहेत खूप साऱ्या गोड आठवणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर.
नमस्कार. राम राम. आजचा हा पहिला माळा 2026 ची बॅच हा गेट टुगेदर कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.